अमरावती शहरात धक्कादायक घटना घडली आहे। कठोरा रोड परिसरात फिल्मी स्टाईल दरोडा टाकत सोनाराकडील सुमारे 800 ग्रॅम सोनं आणि 1,70,000 रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे। शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमित्रा ज्वेलर्सचे संचालक सुशांत शेरेकर हे रात्री सुमारे 9:15 सुमारास दुकान बंद करून बालाजी नगर येथील घरी जात होते। दुकानापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असताना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला, त्यामुळे ते खाली पडले। यानंतर गाडीतून उतरलेल्या 3 ते 4 जणांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील बॅग हिसकावून घेतली। त्या बॅगेत अंदाजे 700 ते 800 ग्रॅम सोने आणि 1,70,000 रुपये रोख रक्कम होती। ही घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे। आरोपींचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे।